मित्रांनो, आज आपण साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स याबद्दल माहिती बघणार आहोत. बघा मित्रांनो, काल टेन्स शिकत असताना आजचा आपला दिवस आहे डे 5. कितवा दिवस आहे आजचा? डे 5. आजचा दिवस आहे 5वा. आपण वर्तमान काळाचे 4 प्रकार बघितले, बरोबर आहे. आता भूतकाळाचे आपल्याला 4 प्रकार बघायचे, नंतर भविष्य काळाचे 4 प्रकार. दररोज आपल्याला फक्त एकच घ्यायचं. 12 प्रकारचे काळ आहेत. तर त्यामध्ये आज आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ हे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐकायचं आहे, त्याचं वाक्याची रचना ऐकायची. व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ सिंपल पास्ट टेन्स हे सर्व समजून घ्यायचं आहे. आणि तुम्ही हे जर पूर्ण कोर्स केला 10-12 दिवसाचा 12 दिवसाचा तर तुमचा टेन्स मधला कोणताही प्रॉब्लेम राहणार नाही. बघा इथं उपयोग कधी करणार सर याचा? ठराविक वेळी भूतकाळात क्रिया घडली. ठराविक वेळी भूतकाळात क्रिया घडली तर काय करायचंय हे सांगण्यासाठी. पहा, ठराविक काळामध्ये भूतकाळात एखादी क्रिया घडली असेल तर हे सांगण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग करतो. एकदम सोपा आहे, साधा साधा भूतकाळ एखादी घटना घडून गेली आहे ना. आता मी काल पिझ्झा खाल्ला, बरोबर. तर आय एट पिझ्झा येस्टरडे, म्हणजे असं आपल्याला वाक्य तयार करायला पाहिजे. मी तुम्हाला या ठिकाणी स्ट्रक्चर आणि त्यावरची उदाहरणं सांगणार आहे. करता कर्म क्रियापद कसं लिहायचं, कुठून कसं घ्यायचं, होता कोणता फॉर्म घ्यायचा, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं अनुकरण करायचं आहे. बघा, मराठी वाक्याच्या शेवटी ल पहा. केलं, खाल्लं, केलं, ला, ली, ले, लो पहा. ल, ला, ली, ले, लो आलं अशी अक्षरे येतात तेव्हा समजून जाईल की मित्रांनो त्या ठिकाणी हा सिंपल पास्ट टेन्स आहे. आता वाक्यरचना काय म्हणतात? एकदम सोपी आणि साधी वाक्यरचना आहे. काय बघा, येस म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्बचा दुसरा फॉर्म. इट, एट, इथं गो, वेट, प्ले, प्लेड. नंतर इथं डॅश काय तर करता कर्म करता कर्म क्रियापद असं, पण करता क्रियापद आणि इथं कर्म म्हणजे जे काय पूर्ण असेल ते आपण इथं कर्म लिहायचं. त्याला आपण आरपीएस सुद्धा म्हणतो, रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्यायचं. काल पहा, वाक्यरचना तुम्हाला समजली असेल. अगदी पहा, मी काल रेडिओवर तुमचं भाषण ऐकलं. आता मित्रांनो, हे आहे सब्जेक्ट, बरोबर आहे. सब्जेक्ट हे आहे वर्बचा दुसरा फॉर्म, हे आहे तुमचं भाषण, हे 2 नंबरला घ्यायचंय. नंतर वर 3 नंबरला, रेडिओ 4 नंबरला आणि काल 5 नंबरला. अशी आपल्याला इथं वाक्याची रचना करायची आहे. आता सर हेच वाक्य इंग्रजीमध्ये करताना आता तुम्हाला मी वाक्यरचना लिहून दिली नाही, तर सब्जेक्ट घ्यायचे. काय लिहायचं सब्जेक्ट मित्रांनो? आता मी आहे सब्जेक्ट, मी म्हणजे कोण? मी म्हणजे काय? आय. आता आय झाल्यानंतर मित्रांनो भाषण ऐकलं, ऐकण्याला आपण काय म्हणतो सांग बघा? हिअर म्हणजे ऐकणे, पण हिअर्ड, HEARD, हिअर्ड म्हणजे ऐकलं. काय ऐकलं? काय ऐकलं बघा? भाषण, युअर स्पीच म्हणजे तुमचं भाषण. युअर युअर स्पीच, YOUR, युअर स्पीच. कुठं ऐकलं? कुठं ऐकलं? ऑन रेडिओ. आता वर म्हणजे ऑन घ्या, ऑन रेडिओ, RADIO, RADIO. कुठं ऐकलं मला? रेडिओ. कधी ऐकलं? काल म्हणजे येस्टरडे, YESTERDAY. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी मी काय केलं आहे लक्ष द्या. वाक्य कसं तयार केलं बघा बरं. सुरुवातीला आपण काय घेतलंय? सब्जेक्ट ही पहा. नंतर तुम्हाला सांगतो की ऐकण्यासाठी 1 नंबर कुठे आहे? हिअर्ड. त्याला आपण 1 नंबर देऊन वर्बचा दुसरा फॉर्म घेतला. नंबर 2 ला काय घेतलं? युअर स्पीच म्हणजे तुमचं भाषण. या ठिकाणी मी अगोदरच नंबर घेतला. नंबर 3 ला घेतला ऑन म्हणजे वर. इथं वर साठी 3 नंबर दिला. रेडिओ साठी 4 नंबर दिला आणि काल साठी 5 नंबर दिला. हे तुम्हाला अगोदर शिकायचं होतं. हे तुम्ही जोपर्यंत शिकत नाहीत ना, कोणता शब्द कधी घ्यायचा, सब्जेक्ट घ्यायचा, नंतर वर्ब घ्यायचं, नंतर सब्जेक्ट वर्बचा दुसरा फॉर्म घ्यायचा आणि नंतर बाकीचं कुठं जे काय ते तुम्ही पाठीमागे त्याच्यात लिहू शकता. पहा, दुसरं एक वाक्य सांगा मुलांनो. पुण्यात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला काय केलं? हरवलं. पहा, नंबर 2 वाक्य. पुण्यात शिवाजी महाराजांनी
शाहिस्ते खानाला हरवलं. आता ही पूर्ण क्रिया झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं की आपल्याला क्रिया पूर्ण झाली म्हणजे एखादी क्रिया घडून दिली. काय सांगते, ठराविक वेळी भूतकाळात क्रिया घडली किंवा झाली हे सांगणार. एखादी क्रिया घडून गेली पूर्ण ते सांगणार आपण या ठिकाणी मित्रांनो याचा उपयोग करतो. पहा आता पुणे, आता सर सब्जेक्ट कोण आले, पुणे का शिवाजी महाराज, मुलं असं दुसऱ्या करतात. अरे काय सांगा बरं काय तुझं कोण सर, जे एखादी कृती करतो तो करता मी त्याला सब्जेक्ट करतो. मित्रांनो सब्जेक्ट म्हणजे काय हेच आधी तुम्हाला समजलं पाहिजे. सब्जेक्ट म्हणजे त्या तो काम करणारा व्यक्ती असेल तर या ठिकाणी आपण येते शिवाजी महाराज या ठिकाणी सब्जेक्ट येतील. मग सर सब्जेक्ट समजलं, मग आता शेवटी क्रियापद कोणता आहे, क्रिया करण्या कशा झाली, हरवलं. म्हणजे याला आपण 1 नंबर देऊया. इथे 1 नंबर दिला आणि या ठिकाणी हरवलं न आल्यामुळे या ठिकाणी फॉर्मचा दुसरा फॉर्म घ्यायचा आहे. आता पुन्हा सांगतो बा, पुन्हा हरवलं साहित्य खानाला, इथे 2 नंबर द्या. किती सोपं आहे. आता 3 नंबर पाहिजे सांग बा, तो म्हणजे 3 नंबर आणि पुणेसाठी 4 नंबर. हे आधी आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला नंबरिंग द्यायचे, नंतर पुढे जायचं आहे. मग सर वाक्य कसं तयार होईल. आता सब्जेक्ट कोण आहे तर शिवाजी महाराज. यश शिवाजी महाराज, शिवाजी महाराज झाला आपला सब्जेक्ट. मग 2 नंबरला काय सांगितलं, काय सांगितलं, हरवलं. बरोबर आहे. बरोबर आहे. मग शिवाजी महाराज डिप्युटी पुन्हा झालं बा, पुन्हा शाहिस्ते खान. शाह शाहिस्ते खान. बरोबर आहे. शाहिस्ते खान एकच शब्द लिहा, शाहिस्ते खान. आता शिवाजी महाराज दिसते शाहिस्ते खान कुठं आलो बा, ऍट पुणे इथं बा, किंवा इन पुणे सुद्धा होते पण आपण ऍट घेऊ, ऍट पुणे. आता पहा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला वाक्य तयार करून दाखवलं आहे, पण यामध्ये तुमच्या लक्षात काढलं पाहिजे की सब्जेक्ट कोणते आहेत, शिवाजी महाराज. बरोबर आहे. 1 नंबर सब्जेक्ट झालं. आता 2 नंबरला काय घेतलं आपण, नाही हे सब्जेक्ट, पण 1 नंबरला वाक्य घेतलं हरवलं. इथंसाठी 1 नंबर घेऊन त्या ठिकाणी चा दुसरा फॉर्म घेतलेला आहे. 2 नंबरला शाहिस्ते खानाला आणि इथं 3 नंबर काय त असल्यामुळे याला सुद्धा आपण नंबर दिलाय. ऍड घेणं महत्वाचं आहे आणि नंबर 4 आहे. एवढे सोपी वाक्याची रचना केली मित्रांनो, तुमचं एकही वाक्य चुकणार नाही. म्हणून तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि वाक्य रचना करायची आहे. शेवटचे एक वाक्य घेऊया. नागपूरमध्ये मी इंग्रजी शिकलो. नागपूरमध्ये मी इंग्रजी शिकलो. एकदम छोटं वाक्य घेतलं फक्त इथं लो आलं शेवटी. मग सर आता इथं सब्जेक्ट कोण आलं, मी हा सब्जेक्ट आहे, समजलं. एक समजलं. मग शेवटी जा आता लो शिकलो. आता काय लर्नड, एलिया डी पण होते आणि एलिया होते, एलिया त्याला आपण 1 नंबर देऊया होपचा दुसरा फॉर्म. मग 3 नंबरला काय सर, तो पण आहे. 2 नंबरला काय इंग्रजी, 3 नंबरला मध्ये. आता इथं तर द्या 3 नंबर द्या आणि नागपूरला 4 नंबर किंवा इन नागपूर असं सुद्धा होऊ शकतं. ऍड घेऊया पाहिजे. आता फटाफट लिहावं की
सब्जेक्ट लिहा मी म्हणजे काय आय, शिकलो काय, लर्न, LEAR N लर्न, आणि टी LEARN लर्न, आणि लर्न. आय लर्न इंग्लिश. कुठं ऍड पुणे किंवा इन पुणे, पण आता ऍड घेऊया. ऍड जागा आहे ना, दाखवतो आपण ऍड नागपूर झालं होतं. आय लर्न इंग्लिश ऍट नागपूर. आता पहा मित्रांनो, इथं काय केलंय, सब्जेक्ट कोण आहे इथं पहा, हे महत्वाचं आहे. आपल्याला सब्जेक्ट वगैरे घेतला, नंतर ही वर्बचा दुसरा फॉर्म शिकलो, लर्न वर्बचा दुसरा फॉर्म 1 नंबरला, 2 नंबरला काय घेतला आपण इंग्लिश, 3 नंबरला मध्ये असल्यामुळे ऍड घेतले किंवा इन घ्यायचं असते, तर आपण ऍड घेतलं 3, आणि 4 नंबरला नागपूर. अशा प्रकारे मित्रांनो एकदम साधा सोपा साधा काय आहे, तुम्ही त्या ठिकाणी फक्त एखादी क्रिया करून घ्यायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची वाक्यरचना